नमस्कार, मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड. आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे. पाहूया शहरातील ताज्या घडामोडी. अंबरनाथ शहरातील सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून प्रचारादरम्यान विविध चर्चा आणि दावे प्रतिदावे ऐकायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मधील अपक्ष उमेदवार श्रेया कृप आणि अतुल खुडे यांच्याबाबत काही अफवा पसरल्या जात असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात संबंधित उमेदवारांनी पत्रकाराशी बोलताना स्पष्ट केले की निवडणुकीत माघार घेण्याचा कोणताही निर्णय त्यांनी घेतलेला नाही. निवडणूक लढवण्याचा आपला निर्णय कायम असल्याचे त्यांनी सांगितले. पैसे घेऊन माघार घेतल्याच्या चर्चांना त्यांनी अफवा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान या उमेदवाराच्या समर्थकांनीही निवडणूक लढवण्याचा निर्णय कायम असल्याचे स्पष्ट केले असून प्रचार सुरूच असल्याची माहिती दिली. निवडणूक अंतिम टप्प्यात असताना मतदारांनी कोणत्याही अपप्रचार किंवा अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. नमस्कार, मी श्रेया सुरेश कुरूप, प्रभाग क्रमांक 14 ची अपक्ष उमेदवार. आमची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा विरोधकांचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे हा. आम्ही अजूनही निवडणूक लढत आहोत आणि आम्ही काहीही अजूनपर्यंत आम्ही मागे घेतलेलं नाही आहे. तर आम्ही अजूनही ह्या रेसमध्ये आहे. नमस्कार, मी अतुल अशोक खुडे, प्रभाग क्रमांक 14 उमेदवार आहे. हे जे अफवा पसरलेली आहे ही खरी तर चुकीची आहे. आम्ही आजही रिंगणात आहोत आणि उद्याही असणार. आम्ही निवडणूक लढवणार आहे. नमस्कार, माझं नाव हमीद हुसेन सय्यद. मी नाका कामगार कार्याध्यक्ष हो. आणि काही लोक अफवा फैलवतात आमच्याबद्दल की 5 लाख घेतले, 4 लाख घेतले. आम्ही कुणाकडनं पैसे नाही घेतलेले. आम्ही पप्पू दादाचे कट्टर समर्थक माणसं आहेत आणि सगळे लोक हे जे आहेत माझे सोबत लोक ते पप्पू दादाचे काम करणारे लोक आहेत आणि पप्पू दादाचे मागे राहणारे माणसं आहेत ते सगळं. आणि कुणी 1 रुपया कुणाकडनं घेणार नाही, खाणार नाही, काय करू शकत नाही. हे लोक बदनाम करतात आम्हाला. कुणाला देतात ते पोरं लोक आहेत त्यांना एक क्वार्टर देतात, ते बाटली देतात त्यांना प्यायला आणि त्यांना सांगतात की बाबा यांचं नाव बदनाम करा एरियामध्ये की हे लोक पैसे खाल्लेले, 5 लाख घेतले, 4 लाख घेतले. आम्ही कुणाकडनं पैसे नाही घेतलेले आणि आमचं काम चालू आहे. आमचे दोन्ही उमेदवार उभे आहेत, अतुल खुडे, श्रेया कुरूप, हे दोन्ही उमेदवार आमचे उभे आहेत. आपण नागरिकाला या अफवा संदर्भात काय संदेश देऊ इच्छिता? मी नागरिकांना एकच कळकळीची विनंती करते. आम्ही या निवडणूक लढत आहोत आणि त्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत ह्याची त्यांनी हमी आम्हाला दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी वृत्तांत जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा.